काहीही चुकी नसताना या तरुणाचा अतिशय भयंकर पद्धतीने जीव घेण्यात आला. ही घटना ऐकल्यानंतर आपल्यालाही या गोष्टीचा संताप व्यक्त होईल. नेमकं या 26 वर्षीय तरुणाबरोबर काय घडलं ते पाहू. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. होळीच्या दिवशी ही घटना घडली. त्याचं झालं असं की 26 वर्षीय तरुणची लहानी चुलत बहीण हिने 3ऱ्या मजल्यावरून पाण्याने भरलेले फुगे खाली फेकले, पण ते फुगे चुकून बाजूलाच राहत असलेल्या मुस्लिम महिलेच्या अंगावरती पडले. मुस्लिम समाजामध्ये होळी किंवा धुलिवंदन साजरा केला जात नाही हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. याच गोष्टीचा राग त्या महिलेला आला. त्या मुस्लिम महिलेने ही घटना आपल्या घरामधील लोकांना सांगितली. घरातील लोकांनी देखील 26 वर्षीय तरुण कुमार याला जाब विचारला. त्यावेळेस तरुणने त्या लोकांची माफी मागितली. चुकून तो फुगा खाली पडला, पण तरुणचा एकही शब्द न ऐकता 4 ते 5-6 जणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. लोखंडी रॉड, लाकडी दांडके तसेच सिमेंटाचा ब्लॉक देखील त्याच्या छातीमध्ये मारला. यामध्ये तरुण अतिशय गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तसेच दिल्ली सरकारने ज्या मुस्लिम कुटुंबांनी तरुणचा जीव घेतला त्यांचं घर पाडण्यात आलं.